नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा जो हप्ता आहे तो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण या ठिकाणी जाहीर करणार आहोत। तुम्हाला मी संपूर्ण माहिती दाखवणारच आहे। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट केलेलं होतं की यवतमाळ जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत आणि हा जो नागरिक आहे, ही जी महिला आहे ती पुसद जिल्ह्यातील पुसद येथील आहे, पुसद तालुक्यातील। तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत। इतर ठिकाणी त्यांनी अनेक कमेंट आपल्याला आलेले आहेत, अजून आलेलं नाही, सातारामध्ये आलेलं नाही, ठाणेमध्ये आलेलं नाही, असं अनेकांनी कमेंट सुद्धा केलेलं आहे। त्यानंतर बघितलं तर चंद्रपूरमध्ये सुद्धा या ठिकाणी पैसे आलेले आहेत, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। त्याचबरोबर जालनामध्ये आलेलं नाही, बुलढाणामध्ये नाही आलेलं आहे, पुणेमध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही। तर बघू शकता पुणे असेल यामध्ये पैसे अजून जमा झालेले नाही, चंद्रपूरमध्ये पैसे जमा झालेले आहेत। आता या भावाने जे ताईने जी कमेंट केलेली आहे 1500 रुपये आले, पण या ताईनं कोणत्या जिल्ह्यामध्ये 1500 रुपये आले अद्यापपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही। त्यामुळे त्यांचे जरी पैसे आलेले असतील पण जिल्ह्याचं नाव आपल्याला त्या संबंधी कळणार नाही, त्यांनी कमेंटमध्ये त्यांचं जिल्ह्याचं नाव सांगितलेलं नाही। त्याचबरोबर पुढील आपण बघून घेऊया कमेंटमध्ये, या ठिकाणी मुंबईमध्ये पैसे आलेले आहेत 1500 रुपयांचा हप्ता। त्याचबरोबर या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या घरी जे महिला असतील त्यांना सुद्धा 1500 रुपयांचा हप्ता आत्ताच आलेल्याची त्यांनी सांगितलेलं आहे, पण यांनी सुद्धा जे कोणत्या जिल्ह्यातील आहे त्यांनी सांगितलेलं नाही। मुंबईमध्ये आलेले आहेत, लक्षात ठेवा, पैसे मुंबईमधील जे महिला आहेत त्यांना पैसे आलेले आहेत। आता महत्त्वाचं म्हणजे यामध्ये बघू शकता तुम्ही नाशिकमध्ये पैसे आलेले आहेत, महिलांनी कमेंट केलेले आहे नाशिकमध्ये आलेले, पण दुसऱ्या महिलांनी कमेंट केले की नाशिकमध्ये पैसा आलेला नाही। लक्षात ठेवा, हे जे पैसे जिल्ह्यानुसार पाठवले जात नाही, ही यादी असते आणि त्या यादीनुसार हे पैसे पाठवले जातात। आणि त्यामुळे या दोन जे महिला आहेत नाशिक जिल्ह्यातील आहे आणि नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळे प्रत्येकांना वाटते आम्ही नाशिकमध्ये आहे, मग सर्वांना सरसकट महिलांना पैसे जमा झालेले आहे का? तसं नाही। आता हे जे पैसे आहेत, ज्यांनी रजिस्ट्रेशन लवकर केलेलं होतं त्यांना लवकर पैसे मिळणार, ज्यांनी रजिस्ट्रेशन सुरुवातीला उशिरा केलेलं होतं त्यांना उशिरा पैसे मिळणार। हे टप्प्यानुसार हे पैसे मिळत राहणार आहेत। ज्यांना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पैसे मिळाले त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळतील, ज्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळाले त्यांना तिसऱ्या टप्प्यामध्ये, अशा 3-4 टप्प्यामध्ये हे पैसे राज्य सरकार पाठवत असतो। त्यामुळे जे आहेत राज्यातील महिलांच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या दिवशी हे पैसे जमा होणार आहेत। आज जरी 1-2 महिलांच्या किंवा लाखो महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असेल तरी मात्र उर्वरित जे महिला असतील त्यांच्या खात्यामध्ये उद्या पैसे जमा होईल, सायंकाळी पैसे जमा होईल, अशा टप्प्यानुसार हे पैसे जमा होणार आहेत। तर भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहेत। त्याचबरोबर या बहिणींचं 1500 रुपये आलेत, पण त्यांनी नाही सांगितलेली कोणत्या जिल्ह्यातून आहेत, यांनी सुद्धा सांगितले की आत्ताच जमा झाले सर। तर अनेकांनी सांगितलेलं आहे की पैसे जमा झालेले आहे, पण जिल्ह्यांचं नाव त्यांनी सांगितलेलं नाही। तुम्ही सुद्धा तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत का, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले असतील तर कमेंटमध्ये सांगा। आलेले आहेत 1500 रुपये आणि त्यांच्यासमोर किती आलेली रक्कम टाका आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका, जेणेकरून आपले जे व्ह्यूअर आहेत त्यांना आपण सांगू शकतो की कशा प्रकारे त्यांना पैसे आलेले आहे की नाही, लोकांना आलेले, तुम्हाला आलेले आहे की नाही। त्याचबरोबर ठाणेमध्ये या महिलांना 3000 रुपये आलेले आहेत। या महिलांना 3000 रुपये कशा प्रकारे आले लक्षात ठेवा, तर यांना एक मे महिन्यांचा हप्ता आणि मागील एप्रिल महिन्यांचा हप्ता, असे दोन्ही महिन्यांचे हप्ते यांना आलेले आहेत। त्याचबरोबर बघितलं तर एका महिलेने कमेंट केलेले आहे की 1500 रुपये आलेले आहेत। तर अशा प्रकारे प्रत्येकांना या ठिकाणी पैसे आलेले आहेत। अनेकांना यवतमाळ जिल्ह्यामधील असेल, मुंबई असेल, त्याचबरोबर बघितलं आपण की ठाणे असतील, त्याचबरोबर बघितलं तर भंडारा जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, मुंबई असेल, त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी जिल्ह्याचं नाव नाही सांगितलं, चंद्रपूर असेल, यवतमाळ असेल, या जिल्ह्यामध्ये मात्र जे 1500 रुपयांचा हप्ता आहे जमा झालेला आहे। अनेकांचा प्रश्न असा आहे की आम्ही नाशिक जिल्ह्यातील असून सुद्धा आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही, किंवा आम्ही मुंबई जिल्ह्यातील असून ठाणे जिल्ह्यातील असून सुद्धा आमच्या
जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत, आमच्या खात्यामध्ये जमा झाले नाही. तर यामागचं कारण असं आहे की हे जे पैसे याद्यानुसार पाठवले जातात हे जिल्ह्यानुसार पाठवले जात नाही. त्यामुळे जे आहेत याद्यानुसार जसं तुमचं नाव येईल तसे तुम्हाला पैसे मिळत जातील. तर अशा प्रकारे बघितलं तर या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे की नाही. त्याचबरोबर जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की कमेंट करा, जेणेकरून आपल्याला जे आपले व्ह्यूवर आहेत त्यांना जे आहेत आपल्याला दाखवता येईल तुमच्या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे की नाही. तर अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण अपडेट होता. अनेकांनी प्रश्न विचारलेला होता की कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले, कोणत्या जिल्ह्यामध्ये अद्यापर्यंत पैसे जमा झालेले नाही. तर अशा प्रकारे जे आहेत काही जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील. धन्यवाद.